हा या इकडे. हे सगळे मंडळी सुरेखा, सचिन, आदित्य, दीपाली माऊली. अहो असं काय करताय? अहो 2 मिनिटं फक्त चाललाय. पुढे मला हे लागलं. त्याला चालायची सवय उन्हात. तुम्ही पण एवढ्या उन्हात आल्याचं काढले मंदिरात जायचं. असू द्या, काय हरकत नाही. जसं असेल तसं. हे पकड जरा बाळा. 5-6 वाजता बसतो. नाही, ठीक. पण आले असते. हो, त्यावेळेला आणखी कुठली मुवमेंट आहे असं नसतं. पुढची वेळ सांगता येत नाही माऊली. माझी वही काढायची होती. पकड जरा. हा, पुन्हा एकदा माझं सौभाग्य की आज या ठिकाणी काय झालं ताई? सचिन या ना जरा दर्शनाला घ्या ना. हे बघ तिथं बरोबर आहे, राहते घर आहे. या ठिकाणी सार्थ तुकाराम गाथा हरिपाठ मी लिहायला घेतले. सॉरी, सार्थ तुकाराम गाथा मी लिहायला घेतलेली आहे. त्याप्रमाणे पहिल्या अभंगापासून साधारण 60 का 62 अभंग मला वाटते. पुन्हा एकदा रामकृष्ण योग ही सार्थ तुकाराम गाथा आहे. ही माझी नोंद आहे. ही सार्थ ज्ञानेश्वरी आहे. आणि पुन्हा एकदा ह्या ठिकाणी आपलं रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा मंत्रजप आहे, तो फक्त घेते. या पवित्र ठिकाणी आल्याचं आणि नोंद केल्याचं एक समाधान. जय जय रामकृष्ण विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. याहून असतानिक साधन वाहत जान विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे शहाणा तू घरी घेत असे. एका बाजूला या ना, पिऊया ना माझ्या बाजूला. माझं बाळ या ठिकाणी तुकाराम गाथा लिहिण्याचं, आळंदीला जाऊन सार्थ ज्ञानेश्वरी लिहिण्याचं फार मोठं योगदान आहे. आणि ही एक स्मृती ठेवा आहे, आठवणीचा ठेवा आहे. हीच खरी आपली संपत्ती आहे. त्या दृष्टीनं रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा. फार छान मावले रामकृष्ण. सगळे बघ आहे, सगळे फोटो वगैरे घ्या. धन्य म्हणावी नाही हे लोकी लोका, इह लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखील या. धन्य दिवस आधी